मुक्ता, अवघड आहे तुमच्याशिवाय राहणं. आलोय ना मी आता. ए मुक्ता, अगं काय झालं? सगळं ठीक आहे ना? सकाळी नव्हतं, आता ठीक आहे. सकाळी नव्हतं म्हणजे मुक्ता, हे बघ मला सगळं नीट सांग. काय झालं? काय सांग ना ग. तो कांता शेट आहे ना, तो आपल्या भक्तीला उचलून घेऊन गेला होता. व्हॉट? अगं मुक्ता तू काय सांगतेस? कांताची एवढी हिंमत झाली? तू शांत हो आधी. पण मला सांग, कुठे आहे ती? ती आता घरी आहे. तिला सोडवून आणलं. सोडवून आणलं? कुणी सोडून आणलं आणि कसं? मीच गेले होते. कांताच्या पण ना खूप माज आलाय. अगं मुक्ता, अगं तू स्वतः एवढी रिस्क घेण्यापेक्षा दादांना सांगायचं ना. तुझा अजूनही त्यांच्यावर विश्वास नाही का? ही मुक्ता तर ना, अरे ती गावात जाऊन त्या भक्तीला कांताच्या तावडीतून सोडून घेऊन आली. पण ती, अरे कसं काय जमत हिला? अरे बाई आहे की वावटळ आहे ही? आपल्या कुठला चान्स नाही सोडला नाहीये. सगळं सत्यानाश करून टाकलं तिने. आता तर तिला माझ्यावर संशय आलेला आहे. हा, म्हणून तर खोबडासारखी नजर ठेवू नये ते आपल्यावर. बापरे, मला दादाची कमी आणि आता तिचीच जास्त भीती वाटायला लागलीये. कुठूनही सुटून येते ती. आपण तिला जमिनीत जरी काढली ना, तरी जमीन पोखरून बाहेर येईल. नाही, ही मुक्ता आपल्याला काही सुखाने जगायला देणार नाही. मी काय म्हणते, तुम्ही ना ही लुटालूट सोडून द्या. आपण ना मेहनत करू, कष्टाची भाकर खाऊ. तुम्ही या चोऱ्या माऱ्या सोडून द्या. हे गप्पे, लांड्या लबाड्या करणं, चोऱ्या करणं ही कला आहे आमच्या अंगात. अंग मेहनत वगैरे आपल्याला जमणार नाही आणि हिला घाबरून तर अजिबात नाही. म्हणतो मी तुला सांगतो ना, जेवढा माल आहे ना उपस जाईल तेवढा घ्यायचा आणि सरळ इथून गुल व्हायचं. काय? अरे बाबा, थोडं तुझं चुकलं, जास्त माझं चुकलं असं समजून अरे राग सोडून द्यायचा असतो. सण आहे आज. मामा, मी तुझ्यावर नाराज नाहीये. मग तुला कळतंय का, दादांनी मला अजून माफ नाही केलंय आणि मला या गोष्टीचं वाईट वाटतंय. बघ, आज दादा सगळ्यांसोबत रंग खेळणार आहे. माझं काय? हे आजचा दिवस सार्थकी लागणार आहे तुझ्या. अरे सण आहे आज. शोले पिक्चर मध्ये धर्मेंद्र काय म्हणतो? समोर नाचू नको. काय रे बाबा? अरे होळीच्या गाण्यामध्ये काय म्हणतो? होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. अरे बाबा, जा रावसाहेबांकडे, त्यांची माफी माग, तू तुला माफ करतील बाग. अरे बाबा, कसं असतं की रागाच्या रंगामध्ये प्रेमाचा रंग मिसळून जाऊ दे. मामा, तुला खरंच वाटते दादा माफ करतील मला? म्हणजे काय, फुल गॅरंटी देतो तुला नक्की माफ करतील. जा लवकर. होली के दिन दिल खिल जाते हैं, रंगों में रंग मिल जाते हैं. अगं म्हणजे माझं एक तू पुढे जा, मी मागून येतो. त्यांना सरप्राईज देतो ना. चालेल. काय ग? हो, पण मी पुढे गेले तर सगळे मला आधीच रंगवून टाकतील. मुक्ता, पण अगं त्याला ऑप्शनच नाही. मी जर तुला आधी रंग लावला ना आणि तू खाली गेलीस तर सगळे तुला विचारतील की रंग कोणी लावला. मग काय उत्तर द्यायचं? बरोबर. एक काम कर, आणि कसं आहे ना,
अगं एक वेळ मी लपून राहू शकतो, पण तुझ्या गोऱ्या गालावरचा रंग कसा लपून राहणार? त्यामुळे घरच्यांनी तुला रंग लावायचा ना लावू दे, पण मी तुला प्रॉमिस करतो, आज मी पहिला रंग जर कोणाला लावणार असेल ए मुक्ता वहिनी आली, आता ना आपण तिला मस्त रंगीबेरंगी करून टाकूया. पण अगं पण कारण नाही म्हणून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय बघ. मुक्ता अगं नाराज नको होऊ, आम्ही सगळे आहोत ना. सारंग आला ना की आपण पुन्हा रंग खेळू त्याच्या बरोबर. आम्ही आहोत ना सगळेजण. लग्नानंतरची जशी सारंगची पहिली होळी आहे तशी तुझी सुद्धा आहे. आम्हालाही तुला रंग लावायचा आहे. अहो पहिला रंग तुम्हीच लावा तिला. आज जो काही रंग डोळ्यामध्ये साठवून घ्यायचा आहे तो साठवून घे. पुढे रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. लाडक्या सुनेच्या कानात एवढं काय सांगतात आम्हाला पण कळू दे. काय नाही, आशीर्वाद देत होतो. आयुष्यामध्ये रंगांचं महत्व किती असतं ते समजावून सांगत होतो. वा हो ना. ए गायत्री, चल मुक्ता वहिनीला रंगवून टाकूया. द्या. थांबा थांबा थांबा, आधी मी. कुठे रेणुका? आता होते हाक म्हणते. रेणुका, मी रेणुका त्यांना बोलवून आणते. बर. आल्यावरती. हा दाजी, होळीच्या शुभेच्छा. आता काय रंग लावायचं निमंत्रण देऊ? अरे ये. अरे थोडासाच लावा. ये. हा राहू दे. अनबिलिव्हेबल. दादा, मी काय केलं असेल विचारा. काय? आपल्या वावराच्या वरती 200 मीटरवर दशरथ लोखंडे यांची फळबाग आहे ना. हो. तर त्याच दशरथ लोखंडेंनी 6 महिन्यापूर्वी त्याच 10 किलोमीटर लांब असलेल्या पाटावरून त्यांच्या शेतात पाणी आणलं. मी त्याला जाऊन भेटलो, त्याच्याशी थोडं डिस्कशन केलं आणि महिना ठरवून घेतला. आणि मग काय केलं, 200 मीटर पाईप आणला आणि तो त्याच्या पाईपलाईनला जोडला. दादा, बरोबर संध्याकाळी 6:11 आपल्या नांगरलेल्या शेतात पाणी होतं. आता खरा रावसाहेबांचा मुलगा शोधतो. हा. सेम कार्यतत्परता. आणि राधे संगट रंग खेळायचा मौका यो किसन देव कसा सोडेल. लय 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 भारी मस्तीची पिचकारी सोडीला गुल्हाल रे. हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे. हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राणा चल घालूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया. आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा. आला होळीचा सण लय भारी चल नाचूया.
मारून या घरातून बाहेर काढणार आहेत? हेच हवंय ना तुला? हीच इच्छा आहे ना तुझी? माई हीच इच्छा असती ना तर तुम्हाला कपाटात पैसे ठेवून दिले असते आणि मग दादाला इकडे घेऊन आले असते. खरं तर दत्ताभाऊची तीच लायकी आहे. तुम्ही तो नाही केलं. दादांना काय सांगायचंय ते मी मावं बघून घेईन. पैसे द्या इकडे. अरे ऐकताय का? अरे ऐका. अरे गाणं बंद करे. माझा आवाज सुद्धा पोहोचत नाही. ऐकायला पण येत नाही काही. आता बाळाला खेळून झालं ना, आवरून द्या. चला चला चल चल चल. मोठी आई 5 मिनिटं प्लीज. अगं अजून काय? बस झाला आता. रंग खेळून पोट भरलं नाही का तुमचं? चला आता, जेवायची वेळ झाली. वैजंती. हो 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 ए चला 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 राहू दे आता. बाकी होईनी. दादा अगदी माधवीच्या पोटातलं बोलला, आपलं सॉरी मनातलं बोलला. जसं काय तुम्ही उपासच धरलाय. तुम्ही काय जेवणार नाहीस की काय? चला आंघोळी करून घ्या. जेवायचं ना, श्रीखंडपुरीचा बेत आहे. चला चला. अरे आपलं पोट तर नोटांचं बंडल बघूनच भरलेलं आहे. चला आता घसा ओला करायला पाहिजे. दत्ता भाऊ 90 झालीच पाहिजे. चला. ही जबाबदारी आहे दादांना द्यायची. आणि ज्यांनी द्यायला सांगितले त्यांचा विश्वास तुटेल ना. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही दादांना विचारा. हे बघ मुक्ता, मी तुलाही विचारणार नाही आणि दादांनाही विचारणार नाही. तुझा प्रामाणिकपणाच उत्तर देऊन गेलाय. मुक्ता चल ना, आपण दोघं फ्रेश होऊया एकत्र. आणि नंतर तू दादांकडे जा. चल. नाही हो, काहीतरीच काय. काहीतरीच काय? हे बघ मुक्ता, असेच छान छान मोमेंट्स एन्जॉय करायचे असतात. तुम्ही आवरायला द्या. अगं मुक्ता, हे घ्या. हे बघ, याच्या पुढे माझ्यावर कामाचा खूप लोड असणार आहे. आणि हे असे अंगावर शहारा आणणारे प्रसंग कमीच येतील आपल्या वाट्याला. आणि हा तू दाखवलेल्या हिमतीसाठी सुद्धा. त्या कांतामुळे तो या माळा नाही झाल्या. त्या झाल्या असत्या तर होळीला गोडा धोडाचं आणणार होतो. सणासुदीला पण माया लेकरांना गोडाचं खायला मिळना. अण्णा, अहो तुम्ही उगा मनाला लावून घेऊ नका. तुमची लेकरं आता एवढी बी लहान नाही राहिली की गोडाचं खायला मिळालं नाही म्हणून नाराज होतील. तो गजा तर खेळायला पण गेलाय. अहो आमचा गोडवा तुमच्या बरोबर राहण्यात आहे, गप्पा मारण्यात आहे. तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं ना की आमच्या बिजीवर गोडवा पसरतो. भया कशी सान्यावाने बोलती माई पोरगी. मग बहीण कोणाची आहे? अपेक्षा ठेवून नाही जगलं ना तर जीवन लय सुंदर होत. मुक्तात आईनच शिकवलंय. आणि आता तर अन्यायाच्या विरोधात बी लढायला शिकवलंय. बाईला आचार असती हे तिनं माया मनातून पुसूनच टाकलंय. म्हणजे आता आपली भक्ती आपल्याला मुक्तीची आठवण येऊन देईल असं वाटत नाही बा. बघते मुक्ताच्या लग्नात काही हाऊस मौज नाही करता आली, पण तू ह्या लग्नात सगळं करणार आहे बरं का. लग्नात मुलीची जे जे करायची इच्छा असते ना ते सगळं करणार तुझ्यासाठी. श्रीधर काका, तुमची अमानत तुम्हाला परत दिली. हा
घ्या घ्या. येते मी. पैसे नीट मोजून घे. एक नोट जरी कमी दिसली तर तुझी काही खैर नाही, लक्षात ठेव. घेतो, मोजून घेतो. एवढे पैसे मुक्ताकडे ठेवायला देतोस तू? आढव. तुम्ही मला पुस्तकं आणून दिली हे बरंच केलं. पुस्तकांसारखी चांगली भेट दुसरी कोणतीच नाही. आता मी रोज वेळ काढून शिकत राहणार आहे. तू जिद्दी आहेसच मुक्ता, आणि मला माहितीये एखादं काम तू हातात घेतलंस ना की ते पूर्ण केल्याशिवाय तू शांत बसत नाहीस. शिकत राहा. सरस्वती आईचा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत असेल. मुक्ता, तू काम शोधण्यासाठी बाहेर जाणार होतीस, त्याचं काय झालं? वय जाणार होते आणि पप्या भाऊ पण आले होते. बर. पण घरात एवढी कामं होती की वेळच नाही मिळाला. म्हणलं नंतर जाऊ. मुक्ता, असं काय काम होतं? आणि तसंही आपल्या घरात काम करण्यासाठी दामू काका आहेत, आशाताई आहे, तरी तुला वेळ नाही मिळाला. आपण आशाला नोकरीवरून काढून टाकूयात का ग? तर तिची सगळी कामं तू सांभाळ, हवी तुलाच पगार देत जाऊ. नाहीतरी तुझी लायकी मोलकरणीचीच आहे. मुक्ता, बाहेर जायला कोणी विरोध केला का तुला? मुक्ता, या माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना कळत नाहीये त्यांचं बरं वाईट काय ते. पण बाळा, तू समजूतदार आहेस ना? मी तुझ्याकडे एक विनंती करते. आज जी गोष्ट तू लपवून ठेवलीस ना दादापासून, ती कायम लपवून ठेव. नाही म्हणजे मला दादा या घरातून हाकलवून बाहेर काढेल याची भीती नाहीये. त्याहीपेक्षा जास्त ही भीती आहे की माझं माहेर आणि माझ्या बाहेरची माणसं माझ्यापासून तुटतील ग. यांच्या वतीने ना मी माफी मागते तुझी. मला माफ कर, मला माफ कर. अंबिका त्या, तुम्हाला खरं सांगू का, मी इतके दिवस जे चांगुलपणाचं नाटक केलं त्यामुळे तुमच्यावर लगेच विश्वास ठेवणं जरा अवघडच आहे. अगदी बरोबर ओळखलं रे. नाही, चांगलपणाचं नाटकच करतेस तू ना. पण मुक्ता, तुझ्याबद्दल कोणाच्या मनामध्ये प्रेम येऊ शकत नाही, पण मी विश्वास ठेवन. तिला घरापर्यंत सोडशीलच तू, पण वेद, जसं आम्हाला तुझ्याबद्दल माहितीये, तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल माहितीये, तसं तुझ्या घरच्यांना पण माहितीये ना? म्हणजे जसं आम्ही तुमच्या दोघांचं नातं स्वीकारलंय तसं तुझ्या घरच्यांनी स्वीकारलंय ना? म्हणजे आई बाबा काय म्हणतायत तुझे? एक्सक्यूज मी, हे सगळं बोलून तुम्हाला बाहेर जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न करतेस का? नाही, त्याचे अजिबात अडवत नाहीये मी तुला. नाही, कारण मला स्पष्ट दिसतंय तुम्ही दोघं एकमेकांमध्ये खूप अडकला आहेत. पण रेणुका, वेदच्या घरनं जो विरोध झाला ना, सगळंच अवघड होऊन बसेल. तुला माहितीये ना, तुझे वडील आणि वेदचे वडील राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे तुमचं नातं जुळायच्या अगोदर त्यांची मतं जुळणं गरजेचं आहे. म्हणजे वेद त्याच्या आईवडिलांशी बोललं तर बरं होईल. म्हणजे मुलीचे आईवडील म्हणून आम्हाला पण 2 पावलं जरा पुढे जाता येईल. तुमच्या लग्नासंदर्भात बोलता येईल त्यांच्याशी. पण त्यांच्या घरनं नकार असेल तर मग ओके, त्यांचा नकार असेल तर आम्ही पळून जाऊन लग्न करू. अरे वा, हे तर फारच चांगलं आहे. आणि पळून जाऊन काय करणार? मौज मजा, पार्टी, ऐश. आणि या सगळ्यांची नशा महिन्याभरात उतरली की त्याच्या नंतर काय?
अगं, पण त्याची काळजी तू कशाला करतेयस? आम्हाला अक्कल दिली आहे ना, आणि आमचं डोकं वापरून आम्ही बघू काय करायचंय ते. रेणुका रेणुका, प्रेम आणि लग्न यात खूप फरक आहे. प्रेमामध्ये ना 2 माणसं एकत्र नात्यात बांधली जातात आणि लग्नामध्ये 2 कुटुंब एकत्र येतात. ते तुम्ही आता दोघं समोर आहातच तर स्पष्टच सांग. तुम्हा दोघांचं असं रात्री अपरात्री फिरणं मला अजिबात पसंत नाही. तुला कोणी विचारलंय का तुझी आवड काय आहे, निवड काय आहे? रेणुका, मोठी आई, मुक्ताफळ ऐक जरा तिची. अहो तुम्ही नका चिडचिड करू. रेणुकाताई, मला नाही वाटत की मोठी आई काय चुकीचं सांगते. आणि वेद भाऊ, मोठी आई जे बोलल्या ना त्याचा रेणुकाताईंपेक्षा तुम्ही जास्त विचार करायला पाहिजे. आपली मुलगी एका मुलासोबत उशिरापर्यंत घराबाहेर फिरते, हे कोणत्या आईला आवडन? ए हॅलो, त्याच्याशी काय बोलतेस? माझ्याशी बोल ना, नाहीतरी मध्ये मध्ये करायची सवयच आहे तुला. काय ग, अक्कल शिकवायची सवय तुला आधीपासूनच आहे की आता इथे आल्यावर लागली? रेणुका, कसं बोलतेस तू तिच्याशी? याहीपेक्षा वाईट बोलता येतं मला. अँड हाऊ डेअर यू, तुझी हिंमतच कशी झाली मध्ये बोलायची? ना आता तू थांब, मी आले. रेणुका, काय आहे? भानगडीने नाही दादा, मी काळजीनच बोलले. ए, काळजी करायला तुला कोणी सांगितलंय? ठीक आहे, मी नाही करत. जन्मदाती आई जर काळजी करते, तुम्ही त्यांना पण बोलताय. ते मी आणि माझी आई, आमचं आम्ही काय ते बघून घेऊ. तुला मध्ये पडायची गरज नाहीये. मुक्ता, मी तुला याआधी सांगितले या घराचे काही नियम आहेत आणि ते मोडण्याचा प्रयत्न करू नकोस. मग त्या नियमाप्रमाणे घरातली कोणती पण बाई तिला हवं तेव्हा घराबाहेर जाऊ शकते, हवं तेव्हा रात्री अपरात्री घरात येऊ शकते का? त्याला माझी मुलगी अपवाद आहे. पण मी जर उद्या घराबाहेर कामासाठी पडले आणि मला संबळ वाजवायचं काम मिळालं, रात्री याला उशीर झाला तर? जमणार नाही. पण मग असे नियम का? तर कामासाठी घराबाहेर पडते ना, बाकी फिरण्यासाठी तरी मला विरोध. मी सांगतो म्हणून. ही तुम्हाला घरातल्या बाकीच्या बायकांची काळजी आहे, पण रेणुकाताईंची काळजी नाहीये. आणि रेणुकाताई, मला असं नाही वाटत की तुम्हाला जी सूट दिली आहे त्याचा तुम्ही चुकीचा वापर करताय. ए, शट अप. रेणुका, वैजू, दादा, त्यांच्याशी नाही, ते माझ्याकडे बघून बोलायचं. तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती. तिच्यावर हात उचलायची हिंमतच कशी झाली तुझी? रेणुका, या घरची सून आहे ती. तिचं घर सोडून तुझा मार खायला नाही या घरात आलेली ती. चिडकेपणा, हा अहंकार जो आलाय ना, तुला जी अतिरिक्त सूट दिली, स्वातंत्र्य दिले ना, त्याच्यामुळे आलेला आहे. रेणुका, मुक्ताची माफी माग. तिची माफी माग. माफी माय फुट.
अरे मी हो दत्तभाऊ, हे एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे कान टोपी मफलर काय प्रकार आहे? अरे बाबा, थोपडा दिसला असता तर वाट लागेल. वाट लागेल? पण का? अरे बाबा, उन्हाळ्यात माझं सगळं उलट असतं. माझं शरीर आहे ना ते गरम असतं, पण माझं तोंड आहे ना त्या कानातून नाकातून आहे ना सगळ्या अशा थंड वाफा बाहेर येत असतात. त्यामुळे मला कानटोपीने झाकावं लागतं. तरी नशीब आज हेल्मेट नाहीये, नाहीतर मी कानटोपी घालतो आणि नंतर मग वरून हेल्मेट घालतो. अरे काय फिदी फिदी हसतोयस तू? काय नाही दत्तभाऊ, सहज विचारा. मुक्तानी जर मालकांना चोरीबद्दल सांगितलं असतं तर तुमच्या चेहऱ्यातून थंड नाही, इतर लावल्यासारख्या गरम वाफा निघाल्या असत्या. हो रे, त्या मुक्ताने मला चांगलंच अडकवलं. अडकवलं नाही, वाचवलं म्हणा. अहो, पैसे देताना मालकांसमोर तिने आपली नावं घेतली असती ना तर सगळं संपलं असतं. खरं तर तिचे उपकार मानायला हवेत आपण. उपकार कसले? एक नंबरची हुशार आहे ती. तिला छोटा नाही मोठा डल्ला मारायचा होता, म्हणून तर आपल्या इमानदारीची टिमकी वाजवते ती सगळीकडे. कळलं ना? पण त्या दादांकडे किती पैसा आहे तिला माहित नाहीये. पैशांचा समुद्र आहे आणि त्यातून आपण एक लोटा घेतोय तर तिच्या पोटात दुखतंय. एक गोष्ट लक्षात ठेव, आता आपण थोडं थांबूया आणि नीट प्लॅन करूया. भाऊ, ह्यावेळेस मुक्ताने आपल्याला माफ केलंय, पण दरवेळेस ती आपल्याकडे कानाडोळा करेल असं वाटत नाही. आणि प्रत्येक वेळेला तिला समजायला आम्ही काही वेडे नाही आहोत. श्रीधर, आता यापुढे जे काय करायचं ना ते खूप जपून करायचं. ठीक आहे, मला शेतावर जायचंय, मी येतो. माफ कर, मगाशी मी तुझ्यावरती असा हात उगारायला नको होता. मलाच कळलं नाही मला अचानक काय झालं. कदाचित तू रेणुकावरती हात उगारलास आणि माझा तोल सुटला. तुला माहितीये रेणुकाच्या बाबतीमध्ये मी किती हळवा आहे ते. पण तरी सुद्धा मी तुझ्यावरती हात उगारायला नको होता. प्लीज मला माफ कर. रेणुकाच्या बाबतीतलं तुमचं वागणं मला चांगलंच ठाऊक आहे, पण रेणुकाने मुक्तावर हात उचललात तेव्हा तुम्ही शांत का बसलात? रेणुका मुक्तापेक्षा वयाने लहान आहे तरी तिने हात उचलला आणि आपल्यामुळे कोणी दुखवू नये किंवा नाती बिघडू नयेत. मला समजलं ना तर मला खूप त्रास होईल आणि मला तो त्रास होऊ नये म्हणून तू लपवू शकतेस मुक्ता. मला वाटतं तुमचा विश्वास जिंकण्यासाठी मला आता पहिल्यापासून सुरुवात करायला लागणार. तर मग कुठून करूया सुरुवात? तुम्ही माया घरी आला होता तेव्हापासून? तसं नाही ग मुक्ता. हे बघ, माझा स्वतःपेक्षा तुझ्यावर जास्त विश्वास. पण मला फक्त एवढंच म्हणायचंय की दुसऱ्याची चुकीची वागणूक, त्यांचा खोटेपणा लपून ठेवून स्वतःला त्रास नको करून घेऊस का. हे बघ, तुला जर त्रास होत असेल आणि तो जर मला माहित नसेल ना, अगं तर माझ्यापेक्षा दुर्दैवी नवरा या जगात दुसरा कोणीच नसेल. मी खरंच सांगितले, असं काहीच नाहीये. मला कोणताच त्रास नाही होते. हे बघ, मी आज उद्याचा नाही तर तुझा आयुष्यभराचा जोडीदार आहे, तुझा लाईफ पार्टनर आहे मी. एक वेळ आनंद सोबत वाटता नाही आला ना तरी चालेल, पण तुला होणारं दुःख त्रास हे आपण सगळं शेअर करायचंय. मी आता तुझ्यावर विश्वास ठेवतो, पण मुक्ता मला वचन दे की यापुढे असं काही झालं, असं काही घडलं ना तर तू मला नक्की सांगशील. हो, मी वचन देते.
चला आता झोपायला पाहिजे. तुम्हाला लवकर जायचं ना सकाळी कामाला. मला पण काम पाहायला जायचंय. मुक्ता थांब. कोणाचं काही उधार ठेवायचं नाही हा माझा नियम आहे म्हणून बोलतो. रेणुका आणि तुझ्यामध्ये एवढं सगळं होऊन सुद्धा तू आज सत्य लपवलंस, काहीही बाहेर येऊ दिलं नाहीस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. नाही उद्या असं म्हणायला नको की तुझ्या त्यागाची रावसाहेबांना काही किंमत नाही. त्यागाची तर तुम्हाला किंमत आहेच, शिवाय माई धडपड पण तुम्हाला दिसते. भरून किती द्वेष करत असला ना तरी आतून माझे सगळे चांगले गुणांचं तुम्हाला कौतुक वाटतं. फक्त सगळ्यांसमोर तुम्हाला दाखवायचं नाही. कोणाचंही उधार ठेवायचं नाही म्हणून आभार मानले. तुमचं हे एक मला अजिबात पटत नाही. कुणाचं उधार ठेवत नाही आणि मनात जे रोख वाटतं ते बोलत नाही. मी कसं तोंडावर रोकटोक म्हणत असते की माणूस कसाही असो त्याला प्रेमानं जिंकता येतं. रोखोक ऐकायचे तर ऐक. या जगात सर्वात जास्त द्वेष मी तुझा करतो. तुझ्यासाठी तर मी कधीच बदलू शकत नाही. प्रेमानं काय कशाने तू मला जिंकू शकत नाहीस. उधार फेडायला का असेना तुम्ही माय आभार मानले. तुम्हाला मावा त्याग समजतो याचा अर्थ तुम्ही माया बाबतीत चांगला विचार करता. बदल व्हायला लागलाय दादा. शहाणपणा करून बोलू नकोस, कळलं ना. तुझे हे बुद्धीचे खेळ कळतात मला. बाप जन्मात तुझ्यासाठी मी बदलणार नाही, लक्षात ठेव. आतून बदल व्हायला लागलाय, फक्त तो तुम्हाला अजून समजत नाही. हे तुझं जे गोडगोड वागणं आहे ना, गोडगोड बोलणं, त्याच्यामुळे तू वैजयंतीवरती आणि सारंगवरती भुरळ टाकू शकते, माझ्यावरती नाही. अहो एक शब्द तुमचा चुकून बोलायचा राहिलाय. प्रेमानं प्रेमानं भुरळ घातली असं म्हणायचं होतं तुम्हाला. नाहीतरी प्रेमाची जादू वेगळीच असते. एक दिस तुम्हालाही कळन आणि तो दिस जास्त लांब नाही राहिला. वाढ बघ मग. बरं ते सगळं जाऊ दे. तुम्हाला दोघांना बाहेर जायचंय ना काम शोधायला. मी काही मदत करू का? तुम्ही सगळे असे का बघताय माझ्याकडे? मी खरंच विचारते, मी काही मदत करू का? आजपासून मी किचन मध्ये काम करणार आहे. तू आणि हित स्वयंपाक घरात आज पश्चिमेला सुरव्या कसा उगवला? सपान तर बघत नाही ना म्या. अगं मी खरंच सांगते, मी खरंच आजपासून किचन मध्ये काम करणार आहे. मुक्ता, अगं तुला जायचं होतं ना काम शोधायला. माझ्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. तुला नक्की चांगलं काम मिळेल. थँक्यू.